अक्कल बिक्कल आहे का नाही शांता तुला? हा तेवढी मग चांगली रुमाल खराब केली सगळी. काऊन कपडे होतेच नाही का दुसरे आंबे पुसायला तुला? अहो नाही झाली ना खराब रुमाल. इकडे तिकडे तर पडून होती रुमाल. तेव्हा नाही आली आठवण तुम्हाला रुमालीची नाही. आणि आता आंबे पुसायला पकडले आता मार ओरडून राहिले. किती दिवस झाला मी बघत होतो या रुमालीला. विचारले तर नाही ना तुम्ही ते रुमाल कुठं आहे म्हणून? आणि पुराणी झाली ना आता हे रुमाल. कुठून कुठून तर पाठवून गेली आहे. हे रुमाल पकडता का? कोणाच्या समोर काढल्या आणि फाटले दिसले तर हसतील नाही तुम्हाला? दुसरी नवीन रुमाल होती ना तुमच्याकडे? अरे आहे पण हे मस्त सुती रुमाल होती एकदम कॉटनची. हा आता किती गरमी होत आहे. ते रुमाल ना चांगली होती पुसायला वगैरे चेहरा. हो गरमी तर खूप होऊन राहिली. आणि लाईटही जाते बापा. रात्री एक वेळा लाईट गेली होती. मी म्हटलं झाला आता येतच नाही बापा हे लाईट. राहावं लागते म्हटलं आता बाहेरच बसून. काही सांगते कधी लाईट गेली होती रात्री? तुम्ही तर मस्त झोपले होते. लाईटही गेली तर पत्ता नाही चालला तुम्हाला. काही सांगते शांता रात्री लाईट गेली का? हो गेली होती लाईट रात्री. आली वगैरे म्हणा लवकरच. 5 मिनिटात आली मग लाईट. हा म्हणूनच नाही तर उठलो नसतो का मी. मला तर जशी लाईट गेली तशीच जाग आली. अरे तर तू घरीच राहते ना. मी वावरात शेतात जातो थकून जातो मी. बापा बापा घरी राहते म्हणून का कामं नाही होत का? घरचे कामं कमी होतात. मी पण थकली होती ना आंबे विकली तर. हो थकली होती तू पण थकली होती. दे आंबे कापायचे आहेत का? दे बरं पटकन कापून देतो मग मी चाललो वावरामध्ये. कापायचे तर आहेत आता धुवून पुसूनही ठेवली. ना तर मग आंबे पडणे कुठे आहेत? पटकन कापून देते. काल मावशी घेऊन गेल्या ना गंगू मावशी आणून द्यायचेच आहेत. अरे तर तू दिलीच का हो ना आंबे कापायचे आहेत म्हणून माहित नव्हता का घरचे? आता रात्री तर कापणी होतीच नाही आंबे. काही रात्री लोणचं टाकलं असतं का? म्हणून म्हटले घेऊन जा पप्पा आहे का म्हणून विचारलं तर. आता आंबे घेतलं माझ्या जवळचे आणि आंबे फोडणी आहे का म्हणून विचारलं तर नाही म्हणेन का? आणि माहित नाही होत का मग? शांताच्या घरी आंबे फोडणी आहे तरी पण शांता खोटी बोलते असं होते मग. हो दिली बरं झालं. आपण आता लवकर आणून द्यायला सांगायला पाहिजे ना. बोलली होती मावशीला मी म्हटलं सकाळी उद्या कापू आम्ही आंबे आणून द्याल म्हटले. हो तर म्हणाले आणि आणून द्यायचेच आहेत. जा ना थोडासे आणा बरं जाऊन. हो हे धंदे नाही करत मी बायांसारखे. देते आपण आणि मला जा म्हणते आणायला. आता सोनूही नाही आहे घरी. सोनूला पाठवली असते तर आता मलाच जावं लागेल. कधी आणून देते मावशीनं कधी नाही का नाही. सोनूचे बाबा मी आणते जाऊन पटकन. हो आण लवकर आण. नाही तर तू जाशील तिकडे आणि लटकशील. नाही लटकत ना आणते ना पटकनच जाऊन. लवकर येशील नाही तर मग मी चाललो वावरामध्ये. वावरात जातो म्हणते आणि तिकडे तर मग थांबता चौकामध्ये कोणी मित्र मिळाले का? असं बघायला येते का माझ्या मागे मागे तू? चला ठीक आहे मग निघतो मी. उशीर झाला खूप. थांबा ना जीजू जेवण करून जाल. नाही आता 12 वाजेची फुरसत झाली. मग किती पोहा दिला मला? नाही म्हटलं एवढा पोहा नाही पाहिजे म्हटलं तरी दिलं. का जीजू थोडासाच तर होता ना पोहा. हो तो थोडासा होता का पोहा? पोटभर झाला एकदम. जावई बापूंची झोप नाही झाली बरोबर. हो मामाची झोपच नाही लागत होती रात्री. बाबा अशीच लाईट जाते का इकडे? जाते वगैरे लाईट पण लवकरच येऊन जाते. 5-10 मिनिटासाठी जाते. 15 मिनिट झाले खूप. रात्री तर 1-2 तास आलीच नाही लाईट. परेशानी झाली बाबा जावई बापूंना. हो सगळ्यांनाच परेशानी झाली ना. लाईट येतपर्यंत कुठं झोप लागली? कोणीच नाही झोपले. मग इथं बिस्तर लावला तेव्हा कूलरही काम नाही करत बा. अरे ते बाहेरचे कूलर पाहिजे. ते डेजर कूलर म्हणतात ना ते पाहिजेत. त्यांची हवा चांगली थंडी लागते. तुम्हाला म्हटली तोच कूलर आणा घेऊन तर ऐकले नाही. तो आतमध्ये ठेवायचा कूलर आणले घेऊन. आता लाईट गेली तर तुम्ही काय करणार मामाची त्याच्यामध्ये? ह्या गरमीच्या दिवसामध्ये कुठे बाहेरगावी जायची इच्छाच नाही होत. लाईट आल्यानंतर मग लागली वगैरे झोप. झाली 3-4 घंट्याची झोप झाली. होते बरं ठीक आहे लक्ष्मी निघतो मी आता. हो ठीक आहे ना. पोहोचला की फोन करा मग. हो करतो. चला येते का रागिनी? त्या भाऊजी आता जाताना म्हणता येते का म्हणून. आतापर्यंत तर काही बोलले नाही. आता बोलत आहो ना चल म्हणून. थांबतो मी वाटल्यास. तयारी करेपर्यंत थांबतो मी. नाही बाबा मी नाही येत. ताई सोबत येईन मग मी. हो ठीक आहे ना लक्ष्मी सोबत येईल मग. चांगल्या 8-10 दिवसाच्या मुक्कामाने यायचा. हो ना जिजू चांगली 1 महिनाच राहते तुमच्या गावी. अरे वा चांगली गोष्ट आहे ना. कंटाळून जाल नाही तर मग माझी सारी गावी जातच नाही म्हणाल. नाही कशाला म्हणून तसे. चला ठीक आहे मी निघतो आता. उशीर होत आहे मला. लक्ष्मी काही म्हणत होते का जावई? नाही ना मम्मी काही नाही बोलले. मला चांगला नव्हता वाटत रात्री. सोयमोडच झाली जावयांची. आता मम्मी काय करशील? तुझ्या हाताचं आहे का लाईट गेली तर? ह्या इकडे आहेत. मी आवाज मारतो तिकडे. रागिनी लक्ष्मी म्हणून आवाज मारून राहिली. कोणीच नाही बोलत बापा. आवाज तर नाही आला मोठी बाई. आता हे कूलर बिलर चालू होते त्याच्याने आवाज नाही आला. जावई गेले की नाही तर म्हणून इकडे आलो आम्ही समोर. बाई जावई गेले का तर? मी तर नाश्त्यासाठी बोलवायला आली त्यांना. गेले ना मोठी बाई आताच गेले. रात्रीच म्हणली होती ना लक्ष्मी उद्या सकाळी नाश्ता करायला याल म्हणून. रात्री नाश्ता करतो म्हटली तर नाही म्हणाले. आता
आता सकाळी यायला पाहिजेत होता ना. मी म्हणलं आता रात्री सांगितले येते बापा लक्ष्मी. मोठी आई यांना घाई होती ना जायची, म्हणूनच तर रात्री बसायसाठी आलो होतो आम्ही. मोठी आई ना थोडी शहाणी आहे, आतापर्यंत बोलवायला नाही आली. आजीजींना जाताना बघितले असते आणि आल्या बोलवायला. काही म्हणले का रागिनी? नाही नाही मोठी आई, काही नाही बोलले. लवकर नाही आल्या म्हटले बोलवायला, गेले पण जीजू. ओ बाबा का करते, झोपून लवकर नाही उठली बाबा. रात्री लाईट गेली होती, एवढी गरमी होत होती बापा बापा. बाहेर पलंगा टाकला आता मच्छर चावत होते. हो ना मोठी बाई, मोठी परेशानी झाली बापा रात्री. असे तर लाईट नाही जात आणि रात्री लाईट गेली डावा केल्यासारखी. आमच्या इथं समोर पलंग टाकला पण एकही हवा नव्हता चालत, मच्छर चावत होते. मग इथं हॉलमध्येच आम्ही खाली हातरलो ना मग झोपलो बाबा. ना मग लाईट आली तर मग लागली झोप. असं सगळे जण इथंच झोपले का? का करू मोठी बाई, मग तिकडे रूम मध्ये कूलर होते तरी गरमीच होत होती. मग इथं हॉलमध्येच दोनही कूलर लावला लाईट आल्यानंतर आणि दरवाजा थोडासा खुला ठेवला, तेव्हा कुठं झोप लागली बा सगळ्यांना. आम्ही पण उशिराच उठलो, नाही उठलो आम्ही पण लवकर. मग जावई नाश्ता विस्ता करून नाही केले का? केला ना, नाश्ता केला, पोहे बनवला होता, पोहे खाऊन गेले. बस तुमच्या याच्या 2 मिनिटाच्या आधीच तर गेले. चल ना तर लक्ष्मी, तू आता जावई तर गेले. येईन ना मोठी आई, येईन मी. आता थांबलीच आहे ना, 8 दिवस तर आहेच मी. मग एखाद्या दिवशी येईन. आता पोहे वगैरे खाल्ला ना. रागिनी ज्या मोठी आईसाठी प्लेट मध्ये पोहे आण बरं. राहू दे ना व पार्वती, राहू दे ना. नाही नाही मोठी बाई, करा ना नाश्ता. रागिनी जा ना बेटा, आणशील? हो मम्मी आणते ना. हा, आणि चहा ठेवून दे हा 1 कप. हो बनवते चहा. काय बापा पार्वती, मी बोलवायला आली चहा नाश्ता करायसाठी आणि मी जिथं चहा नाश्ता करून राहिली. काही नाही होत ना मोठी बाई, आता दुसऱ्यांचं घर आहे का? नाही हो, दुसऱ्यांचं तर घर नाही आहे, माझ्या दिराचंच घर आहे. मग का झाला, कशाला आवाज दिला? अशी घाई सोडतात नाही, मंजुळा इकडे मंजुळा इकडे म्हणून. हातातलं काम टाकून यावं लागते. अरे थोडसे दुकानाकडे लक्ष देशील म्हणलं. आता कामं ठेवून इकडे दुकानात बसू का मी? तर तुम्हाला आधीच म्हटले आताच दुकान खोला नको म्हणून. नाही खोललो होतो ना, मग गिराईक आले सामानासाठी तर मग खोलावं लागलं. थांब थोड्या वेळ, 10 मिनिट, मी 10 मिनिटात येतो पटकन. हो तर राहू द्या सुरू. मलाही कामं आहेत ना, स्वयंपाक बिंपाक करणे आहे. हो, असं सुरूच ठेवू का दुकान? कोण खाते का? कोणी गिराईक येतील तर आवाज देतील. हो, गिराईक तर आवाज देतील, पण हे पोरं बारा आले तर आता एक तर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, नाही आहेत आजोबा दुकानात म्हणतील. आणि काही चिप्सचंच पॉकेट, काही बिस्किटचेच पॉकेट घेऊन गेले म्हणजे. चॉकलेट बिकलेट आहेत बर्नीमध्ये. पोरांना काय म्हणून म्हणतो थांब 10 मिनिट, पोट दुखत आहे माझ्या. जा थांबते. का पाहिजे मोठे? बापा महादेव भाऊ कुठे गेले तर? त्यांच्या पोट दुखून आला, आता गेले ते तिकडे. मला थांब म्हणाले इकडे दुकानात, पाय म्हणाले. हो, मला काही नाही पाहिजे. मी का म्हणतो, मंजुळा नेऊन दिली का आंबे फोडणी, नेऊन दिली शांताची? अहो नाही ना मोठी, नाही नेऊन दिली मी. आता उठली आहो तेव्हापासूनचे कामात सुरू आहेत माझे. झाडझूड केलं, भांडे घासले, प्याचं पाणी भरली, कामच सुरू आहेत. आता लोणच्याचा मसाला भाजत होते ते आवाज मारला इकडे. काऊन रात्री भाजभूज नाही केली का? नाही मोठी, अशी झोप लागत होती, मग झोपूनच गेली मी. आंब्याच्या फोडीला नमक ना पिवळा लावली आणि म्हणलं आता राहू दे, उद्या मिक्स करणे आहे म्हणलं मसाले. आता झाले म्हणा मसाले भाजभूज करून, आता पीस करून मिक्स करून घेते. कावेरीच्या झाला असेल लोणचे बनवून? नाही हो झाला, रात्रीच बनव केलं तिनं. सोबतच टाकलं फोडींना, मीठ ना हळद लावून नाही ठेवला? नाही ठेवला, मी तुमच्या घरी आली ते आंबे फोडणी धरून ते करत होते. आता मसाले भाजभूज तुमच्या घरून गेलो ना मी, तर झाला तिच्या मिक्स वगैरे करून सगळ्या तिखट हळद सगळ्या सोबतच मिक्स केला. हळदनं मीठ लावून रात्रभर ठेवावं लागते तशाच फोडी. 4-5 तास तरी ठेवाच लागते. कोण सांगेल बापा म्हणलं तर म्हणते आम्ही बरोबर टाकतो म्हणते, बरोबर करतो म्हणते, तुम्हाला नाही समजत म्हणते. कर म्हणलो आपल्या मतानं. खराब नाही होत का मंजुळा तसा लोणचं? ऐकतही नाही, आपलीच लावते. मी शहाणे म्हणते. मंजुळा आंबे फोडणी आणते, नेऊन देतो मी शांताच्या इथं. काल सायंकाळी शांता म्हणे उद्या सकाळी लवकर आणून द्याल मावशी म्हणे. मी म्हणलो हो आणून देईन म्हणलं, सकाळीच म्हणली. आता आठवण आली, मी म्हणलं मंजुळाला नेऊन दिलं का नाही बाबा, जाऊन पाहते. मोठी रात्री तुम्ही सांगितलंही नाही ना तसे काही, की उद्या सकाळीच नेऊन देशील का काही म्हणून? हो विसरली माझी आठवणच, सांगतो म्हणलं ना, म्हणूनच आली आता पटकन. आण बाबा, नेऊन देतो. वाट पाहत असेल शांता. हो आणते. मोठी इकडे दुकानाकडे लक्ष द्या, कोणी येतील तर मी आणते. हो थांबतो ना, मी इथंच थांबतो, जा आण पटकन. मावशी इकडे आहे ना, मी मावशीच्या घरी गेली. का मावशी, मी तुमच्या घरी गेली होती. पावशी नाही आणून दिलं, काही नाही. हो शांता, मी मंजुळाच्या इथं आणून दिलं होतं पावशी रात्री. तू म्हणली होती ना की मंजुळा येणार आहे मागायला म्हणा. आता पटकन आठवला मला, तर मी म्हणलं पावसाची नेऊन दिलं का नाही बा मंजुळानं, म्हणून आली अजून. मी वाट पाहून राहिली पावशीची.
मी म्हणलं मावशीला सांगू नाही, मावशीने आणून नाही दिलं. कावेरीला विचारली मावशी कुठे गेली म्हणली, तर म्हणते कावेरी माहित नाही म्हणते. मीच आवाज देत आहो म्हणते कुठे गेले आत्या आत्या म्हणून. अहो बाहेरच बसली होती मी. मग मला पटकन आठवण आली. नेऊन दिलं का नाही बाबा म्हणलं मंजुळानं. लक्ष्मी आहे नाही ना, कामं सगळे तिलाच करावे लागते. हो लक्ष्मी माहेरी गेली म्हणत होते ना. का म्हणत होती तर कावेरी अजून? काही नाही, चहासाठी पाहत होती तुम्हाला. चहा नाही पिले नाही इकडे आले का? चहा शिजायचाच होता ना, मग म्हणलं पहिले नेऊन देतो शांताच्या इथं, वाटल्यास म्हणलं पिऊ तिथंच चहा. मला प्या लावलं मग कावेरीनं. असं का? चहा पेली का? चांगला चला. मग कावेरी सांगायला बसली की आंबे फोडणे काकूच्या इथं आहे म्हणून मग इकडे आली. हे सोनूचे बाबा वाट पाहत असतील, गेली तर पक्कीच गेली म्हणतील. आहे नाही का मंजुळा काकू घरी? गेल्या का वावरात? हो नाही आहे. पावशी आणायलाच गेली आहे आतमध्ये. मला इकडेच थांब म्हणलं, दुकानात कोणीच नाही आहेत की नाही. कुठे गेले का काकाजी? गेले असतील तिकडे मागे. 5 मिनिट थांब म्हणलं तर थांबत नाही मंजुळा. आता इथं 2 गिराईक आले आहेत ना, मंजुळा गायब. तिच्यावर विश्वासच ठेवणं बेकार आहे. अरे शांता का पाहिजे बेटा? मंजुळाला थांब म्हणलं इथं. हा तर 5-10 मिनिट थांबू नाही शकत. नाही थांबली होती मंजुळा, इथेच थांबली होती. हो तर काय लागत होतं सामान तर द्यायला तर पाहिजेत होतं. नाही काही सामान वगैरे घ्यायसाठी नाही आली मी. रात्री आंबे फोडणी आणून दिलो की नाही, तर नेऊन देतो म्हणलं शांताच्या घरी, म्हणून आली होती. हो काकाजी, आणि मी पण ना आंबे फोडणीसाठी चालले. असा मला वाटलं काही सामान बिमान लागत असेल घ्यासाठी आले असणार. नाही काकाजी. अरे शांतच तर आली ना. हो काकू, मी पावशीसाठी चालली. मी काय म्हणते काकाजी, सरसोचं तेल आहे का तुमच्या दुकानामध्ये? आहे सरसूच्या तेलाची बॉटल आहे. देऊन द्या मग. आता पैसे वगैरे नाही आणले, मी पावशीसाठी चालली होती. 1 लिटर वाली देऊन द्या. कितीची आहे ते सांगा. शांत 1 लिटर वाली नाही आहे, 10 रुपये वाली आहे सरसूची तेलाची बॉटल. नाही ते 10 रुपये वाली नाही पाहिजे. लोणच्यामध्ये टाकायसाठी पाहिजे होतं सरसूचा तेल. यांना ना शांत कालच म्हणली मी, म्हणले सरसूच्या तेलाची बॉटल 2-4 आणून घ्या. अरे तर आता जाणार आहो ना, आज आणीन ना. कालच बोलली ना, मग काल गेलो का काही मार्केटला मी. आणतो ना आज 5 बॉटल आणून घेतो, 1-1 किलोवाल्या. 4 वाजेपर्यंत मिळेल शांत दुकानामध्ये बॉटल. ठीक आहे ना तर काकाजी, मग सोनूला वगैरे पाठवेन मी. ठीक आहे. हा मम्मी लोणचं बनवून राहिली का? बापरे बाप, तिकडे पर्यंत सेंट आली मम्मी. असं वास आला म्हणून इकडे आला. किती वेळची आवाज देऊन राहिली? बरं होता का? कधी आवाज दिली मम्मी तू? नाही, सोनू इकडे म्हणून. कशाला बोलवत होती मम्मी? अरे महादेव काकाच्या दुकानामध्ये जा, सरसूच्या तेलाची बॉटल आण बरं दुकानातून. 3 वाजेपर्यंत मिळेल म्हणत होते. का मम्मी एवढ्या उन्हामध्ये जाऊ का? कुठं आहे ऊन? तितक्याशा दूर जायला ऊन लागते का तुला? आता फोन येऊ दे मित्राचा, आता जाते खेळायला. हो कुठे जातो मम्मी उन्हामध्ये? हो नाही जात ग, नाही जात. मम्मी 10-15 मिनिटात जाईन तर चालेल का? हो ठीक आहे, जा 10-15 मिनिटात जाशील. मम्मी 1 फोड दे ना आंब्याची. अरे बाबा, आता इथं काहीच नाही टाकला आहे ना. मसाला बिसाला काहीच टाकला नाही आहे. अशीच फोड खाते का? ते दिसत आहेत ना मम्मी, पिवळ्या. नमक ना हळदच लावून ठेवली आहे, काहीच नाही आहे. आता खाऊन का करशील? काही नाही होत ना मम्मी, दे ना. शांता, ओ शांता, सोनू बघ बरं कोण आवाज देत आहेत. हो बघतो. हो शांता. अरे सोनू, शांता कुठे आहे? मम्मी मंजुळा आजी आल्या, तिकडे किचन मध्ये आहे मम्मी. म्हणूनच तिकडे रोडापर्यंत वास आली शांता आचारची. बापा, रोडापर्यंत वास येत होती. हो वाटलंच मला की शांता आचार बनवत असेल म्हणून. बाबा काकू, तेल आणून दिले काका? हो तुझे काका म्हणतात नेऊन दे वावरात जातो म्हणले, तर म्हणतात नेऊन दे म्हणतात. मग अशी शांता विचारत होती म्हणतात. मग असे चाले 2 वाजे सामान घेऊन चहा वगैरे बनवली. म्हणलं आता वावरात जाईन, तर म्हणतात हे बॉटल नेऊन दे, तिकडेचे तिकडे वावरात जा म्हणाले. आताच ना सोनूला म्हणत होती जा म्हणून. 10-15 मिनिटाच्या नंतर जातो मम्मी म्हणते. आणि इथल्या आंब्याच्या फोडी पकडलं खासाठी. लोणचं टाकून व्हायचंच आहे. फोडी खाणे सुरू होऊन गेल्या पोरांच्या. आवडतात शांता अशा मीठनं हळद लावल्या फोडी ना, कोणी खातात. आता सोनू तर लहानच आहे ना. आमच्या इथला नारायण आता लग्न झाला तरी माहित आहे. मग अशी जेवायला बसला तर आजच आता लोणचं टाकली. कुठं मुरला असेल शांता. आता मागतलं, आई म्हणते दे म्हणते. येऊ नाही गेला नारायण? हो त्याचा ऑर्डर होता ना, त्याच्यामुळे तो आला, जेवण वगैरे केलं आणि सामान धरून गेला. मग तो आमच्या इथला ना थोडासा तिखटच होते काका बापा लोणचं. काहून काकू जास्त तिखट टाकले काका? 1.5 पाव टाकलो मिरची पावडर. काकू जास्त नाही तर का होईल तर 1.5 पाव. तुम्ही फक्त 2 किलो आंब्याचा लोणचं टाकलं तर 1.5 पाव जास्त नाही तर का होईल काकू? 1 पावच तर झाला असता मिरची पावडर. हो थोडासा कमीच टाकायला पाहिजेत होता. मी तर म्हणते शांता मुरल्यावर मग येऊन जाईल असं वाटते मला. हो येईल ना, आजच आता टाकून झाला. आता तिखट लागणारच आहे. गुड वगैरे नाही टाकले का मग?
गोड लोणचं नाही आवडत ना आमच्या इथं. नाही नाही काकू, 2 बट्ट्या टाकायच्या, जास्त नाही, गुळाच्या 2 बट्ट्या टाकावा, चव येते थोडाशी. हो का, टाकून पाहिजे बापा मग मी. हो टाकून द्याल. तेल वगैरे झाला मिक्स करून? नाही हो शांत, सरसूचा तेलच नव्हता ना. आता आणला, आता गरम करून ठेवली, आता मग सायंकाळी टाकीन थंड झाल्यानंतर. गरम गरमच टाकीन का? चांगला कडक गरम होऊ द्यावं लागते सरसूचा तेल. हो सरसूचा तेल ना चांगला कडकच गरम होऊ द्यावं लागते. चांगली वाफ निघेपर्यंत गरम होऊ द्यावं लागते सरसूचा तेल. मी ना काकू 1.5 पाव टाकतो. आता एवढ्या फोडी आहेत लोणच्याच्या आंब्याच्या, तर 1.5 पाव तिखट टाकते. होईल नाही का? कमी नाही होईल का शांता? नाही नाही काकू, होऊन जाईल म्हणतो मी. जास्त तिखटही लोणचं मग नुसता तिखट लागते. हो तर 30 आंब्याच्या फोडी आहेत म्हणते ना, काही कमी आहेत का? 2 पाव टाकून दिली असती. आताच मिक्स करून राहिली का मसाले बिसाले? हो आता 4-5 तास झाले ना, मीठ ना हळद लावून ठेवली. तर तुमच्या घरून पावशी आणली आणि मग यांनी कापून दिला आंबे. कापत नव्हती शांत पावशी चांगली. हो ना काकू, लवकरच बोतड झाली बापा पावशी. तर चाकी द्यावं लागते पावशीला, कापल्या पाहिजेत आंबे पटापटा. चिचरेल्यासारखे होतात ना आंबे, मग ते फोड खराब होते. मी तर तशा फोडी काढूनच ठेवली, तर तशा फोडी नाही टाकत बापा लोणच्यामध्ये. हो मी टाकली, आता कमीच होते आंबे. तुम्हाला तर म्हटली अजून 1 किलो घेऊन घ्या म्हणून, नाही घेतले. हो होते शांत, आता काही दिवस खातील, मग तर वर्षभर हात नाही लावत. टाकावा तेव्हाच 1 महिना राहते चूल खायची. तसा नाही काकू, पण आपण कास्तकार माणूस, वावरा शेतामध्ये शिदोरी वगैरे नेतो, तर लोणचंही नेतो. हो वावरा शेतामध्येच लागते, नाही तर का. आमच्या इथलं तर लोणचं सगळ्यांनाच आवडते. नुसते म्हणतात लोणचं आणशीन शांता, लोणचं आणशीन शांता. शेतावर नेऊच ना लोणचं संपते आमच्या इथला. मम्मी हे बरणी तिकडेच होती ना? आणलं का? दे आण. धुतली की नाही, तर ठेवली होती तिकडे वाळू टाकत. मम्मी पैसे दे ना, तर तेल आणायला जातो मी दुकानामध्ये. अरे राहू दे, काकून आणला ना तेलाची बॉटल. हो का, आता नाही जायचं आहे ना? नाही एक काम कर, ते अलमारीतले 200 रुपये आण आणि दे बरं काकून ना. कितीची झाली काकू तेलाची बॉटल? हो शांता, मी विचारली नाही केवढ्याची आहे म्हणून. मग दुकानात येशील तेव्हा मग देऊन देशील पैसे. आता राहू दे बापा, आता वावरात चालली, तिकडे पडले गिडले म्हणजे उपा देईल अजून पैसे. राहू दे, येशीलच ना घराकडे मग. ठीक आहे ना तर काकू. मग मस्त बरणी आहे व शांता, चिनी मातीची. ह्या चिनी मातीच्या बरणीत लोणचं ठेवलं तर खराब नाही होत. हो काकू, नुसते लोणच्यासाठीच आहे बरणी, हिच्यामध्येच राहते वर्षभर लोणचं. मलाही घ्यायची आहे अशी बरणी. बाबा काकू, तुमच्या इथं अशी बरणी आहे नाही चिनी मातीची? होती, आमच्याही घरी होती मागच्या वर्षी नाही का, लग्नाच्या याच्यामध्ये सामान इकडे तिकडे ठेवण्यामध्ये नाही का, ते फुटली का झाली तर माहित नाही. लोणचं ठेवली होती मागच्या वर्षी, तर तेल असं खाली सांडत होता. फुटली वगैरे असेल, खूप वर्षाची असेल ना. हो झाले असतील 15 वर्ष त्या बरणीला. नाही मी आता घेतली काकू ही बरणी, 5 वर्ष झाले घेतली. तर हो ना, मोठ्या महागाई आहेत बाबा या बरण्या. केवढ्याची झाली होती शांता? लक्षात नाही आहे काकू, आता किती रुपयाची झाली होती. तरी झाली होती 400-500 रुपयाची झाली असेल. हो झाली असेल, नाही तर का. 100-150 रुपयाची छोटीशी बरणी मिळते. हो तशी आहे नाही, 150 रुपयाची घेतली आहे. म्हणजे रोज आपण लोणचं खातो नाही का, तर ते तो लोणचं ठेवायसाठी 150 रुपयाची घेतली आहे मी तशी बरणी. याच्यातला तिथं काढून ठेवून देते, मग होते तो महिना. मग लोणचं कशामध्ये ठेवलं काकू? काचेच्या बरण्या आहेत ना 2, तर त्याच्यामध्येच ठेवीन आता. तर गंजामध्येच आहे, स्टीलच्या गंजातच. तर अशी बरणी राहिली तर तेल वगैरे टाकला की सोबतच तिथं बरणी ठेवायला जमते. हो मी आता मसाले बिसाले मिक्स केले की तेल वगैरे टाकले की मग भरून टाकीन इथं बरणीमध्ये. मम्मी आता झाकण आहे ना या बरणीच्या ना, तू नुसता कपडाच लावून ठेवते तिथं बांधून. झाकण आहे पण कापड बांधून ठेवावं लागते. कापड बांधून ठेवला की लोणचं खराब नाही होत. झाकण कसा कधी लागते कधी लागत नाही. बाहेरची हवा आतमध्ये नाही गेल्या पाहिजे ना, खराब होते लोणचं तसं. घे बाबा हे शांता, तेलाची बॉटल घे. बसा ना तर काकू, चहा वगैरे पिऊन जाल. नाही हो शांता, आता यांच्यासाठी चहा बनवून दिली तुझ्या काकासाठी. चहा पेली ना, आता म्हणलं वावरात जाते. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता झाला बा आमच्या लोणचं टाकून. आता बस मसाले बिसाले मिक्स करणे आहे. तर मग सांगा कमेंट्समध्ये कोणाकोणाच्या आंब्याचं लोणचं टाकून झाला, कोणाच्या टाकून व्हायचं आहे. तर मग कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.